नमस्कार शेतकरी मित्रांनो, योगेश फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कपाशीच्या 5 वाणाबद्दल, जे लवकरात लवकर येणारे आहे आणि त्यामध्ये आपण दुसरं पीक म्हणजे रबी हंगामसुद्धा घेऊ शकतो, गहू किंवा चणा। त्याचबरोबर काही शेतकरी असतात जे टरबूज लागवड करतात, त्यांसाठी सुद्धा खूप चांगलं फायदेशीर वाण आहे आणि या 5 वाणात सगळ्यात जास्त उत्पन्न होण्याची शक्यता असते आणि कमी खर्चातसुद्धा। तर चला पाहूया। नंबर 1 व्हेरायटी आहे ती म्हणजे अजित 5। ही व्हेरायटी कमी कालावधीत तसेच हलक्या मध्यम व भारी जमिनीत सुद्धा येते। या कपाशीचे बोंडाचे वजन जर पाहिले तर 4 ते 5 ग्रॅमपर्यंत आहे। बोंडे जवळजवळ असल्या कारणाने उत्पन्नात जास्तीत जास्त फायदासुद्धा होतो। आपल्याला रबी हंगाम जर घ्यायचा असेल तर ही कपाशी आपल्याला योग्य आहे, कारण हिचा कालावधी 100 ते 130 ते किंवा 135 दिवसापर्यंत आहे। त्यानंतर ही व्हेरायटी पूर्णपणे खाली होते आणि तुम्ही चांगल्या प्रकारे गहू किंवा चणा घेऊ शकता। त्याचबरोबर आता दुसरी व्हेरायटी पाहू। 2 नंबरचे वाण आहे ते म्हणजे फर्स्ट क्लास। ही व्हेरायटी उंचीला कमी त्याचबरोबर बोंडे जवळजवळ लागते। वजन जर पाहिले तर 4 ते 5 ग्रॅमपर्यंत आहे। रोगप्रतिकारक क्षमतासुद्धा जास्त आहे। ही व्हेरायटी हलक्या ते मध्यम जमिनीत येते। त्याचबरोबर उत्पन्न पाहिलं तर 10 ते 15 क्विंटलपर्यंत उत्पन्न जाते शेतकरी मित्रांनो, आणि 135 ते 140 दिवसाचा कालावधी आहे। त्यानंतर हे पूर्णपणे खाली होते आणि एखादं खताचा फेर जरी दिला तुम्ही तरी ह्या कपाशीला चांगला आहे शेतकरी मित्रांनो, कारण जास्त हिला खत देणं योग्य नाही आहे। दिलं तर काही फरक नाही पडत। तर आता नंबर 3ची व्हेरायटी, नंबर 3मध्ये नवीन निघालेली व्हेरायटी आहे जी शेतकऱ्यांच्या पसंत केलेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगला प्रतिसाद मिळालेली, म्हणजेच मेरिट कंपनीची, धरती कंपनीची मेरिट ही व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो। उंच वाढणारी आहे, त्याचबरोबर बोंडाची जी संख्या आहे ते जास्तीत जास्त आहे। हिला फळफांद्या जास्त असल्या कारणाने बोंडाची संख्यासुद्धा जास्त येते। तसेच नोव्हेंबर डिसेंबरमध्ये खाली होते। हिचा कालावधी जर पाहिला तर शेतकरी मित्रांनो 100 ते 140 दिवसापर्यंत आहे। वजनाला पाहिलं तर 6 ते 8 ग्रॅमपर्यंत हिचं बोंड आहे। हलक्या मध्यम जमिनीत येणारी कपाशी आहे। हिचासुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे निवड करू शकता आणि जे रबी हंगाम आहे ते सुद्धा तुम्ही आरामशीर घेऊ शकता शेतकरी मित्रांनो। नंबर 3ची व्हेरायटी आता आपण पाहिली आहे आणि 4 नंबरची व्हेरायटी ती म्हणजे महागुण 225। ही व्हेरायटी उंच वाढणारी आहे, बोंडाची संख्यासुद्धा चांगली। त्याचबरोबर वजन जर पाहिलं तर 4 ते 6 ग्रॅमपर्यंत हलक्या मध्यम जमिनीत येणारे वाण आहे। हिचा कालावधी 140 ते 150 दिवसापर्यंत आहे शेतकरी मित्रांनो। रब्बी हंगामासाठी जर पाहिलं तर ही सुद्धा योग्य आहे आपल्याला। तुम्ही गहू सुद्धा काढू शकता चांगल्या प्रकारे। आणि 5 नंबरची व्हेरायटी आहे ती म्हणजे राशी 578। सर्वांना माहीतच आहे, ही लवकर येणारे वाण आहे। वजनात भारी, हलक्या मध्यम जमिनीत कार्य करते, तसेच अर्ध पसरट असणारी ही व्हेरायटी आहे। हिचा कालावधी जर पाहिला तर 130 ते 140 दिवसाचा आहे। तुम्ही ही कपाशी घेऊन दुसरं पीक तुम्ही घेऊ शकता, गहू चणा कोणतंही रबी हंगामातलं। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका।